आपल्या सर्वांची लाडकी नेते यांच्या उपस्थिती सोहळा आज आपण साजरा करत तसेच आपल्या मुकुंदांच्या काही आम्ही काही चव्हाण ज्यांच्यासाठी आपण भरपूर सगळेजण ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आमदार करायचं आहे अशी आमची बाकी विजयात आहे कारण हे बघा प्रेमाच्यामुळे ते मध्ये भाग घेतले त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अमरराव राजूकर मंगळाजी साई भगवानरावजी झंडे बालाजीरावजी पटेल आणि इतर आमचे सहकारी मुद्रेजी आमचे विद्यापीठाचे सहकारी दिवाकर झेंडी तर मी त्यांना सांगितलं की आमच्या काही आमच्या ताईंना पहिलाच आम्ही भेटलो काही म्हणजे आम्हाला फोन करायचं दोन फोन करून माणूस माणूस त्याच्याकडे नाव सांगा काय प्रकार लगेच मी जायच्या बाबा फोन केला आणि त्यांनी सांगितलं बाबा आपण पहिले एकत्र काम केलेलं आहे मी तुमची बहीण आहे आता काही करणार नाही मला शब्द तुम्हाला ऐकावंच लागेल त्यांनी की त्या दिवशी पहिल्या शब्द तुम्ही दिला काही 100% मला आमचा प्रवेश आता काही भूमिकामध्ये साहेब आता आमचे जायचे साहेब आता काही सर्वांना सांगायला ते साधारण फोन आलीच ना खरं माहिती म्हणायचे हे खरं की आमच्या काही का म्हणून मी सर्वांना फोन करत खर्च भोला साहेबांना येतात त्यात खरंच काही आमचे खूप नाराजी असतात पण फार कार्यक्रम वेळेला मला कोणी जायचं असल्यामुळं ते आपला फार कमी छोटासा कार्यक्रम घ्यावा लागला म्हणजे होती आम्ही बोलायला बोलून जाते होती त्यामुळे फुटून द्या आणि आपण फार मोठा कार्यक्रम घेऊ त्याच्या तोरणाला कुठं कसे पाहिजे असा आपण कार्यक्रम घेऊ त्याचं काही बोलणे नियम करून नाही असा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा होता आता आपला कार्यक्रम अजून केला आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावातील सगळ्यात आपल्याला ते आठवण असेल 2009 साली साहेब खेळावर लोकमतदार दुर्भाग्याने निमित्त येत होत विधानसभेत ठिकाणी गोरवाडी होते यावर झोपले फक्त ठिकाण बदलं आणि पक्ष भरला त्याने त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागतात विचार करावा लागतो आपल्याला कोण पाहिजे विचार पूर्ण साहेबांनी पहिले सांगितलं होतं भाषणामध्ये ऐकलं साहेब तुला सगळ्यांना बरोबर नाही पण मी कुणालाही म्हणजे माझ्याबरोबर फक्त घ्यायला यायचं घ्या घ्यायला यायचं नाही तर येऊ नये त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलो पुन्हा साहेब मी यावं लागतं अगं आम्ही सर्व गोष्टीचा विचार करून सांगितलं साहेब मला सल्ला करायची कार्यकर्त्याची चर्चा करावी लागते त्यांना विचारावं लागतं की आपण काय करायचं असं आपल्याला साहेबांबरोबर काम करायचं आहे तर आपण सगळे मिळून काम करू त्यात आम्ही सगळ्यांना विचारून हा निर्णय घेतला उद्या आम्हाला कोणी निर्णय घेतला विचारलं का
त्यांनी एकच सांगितलं, साधा की आपल्या भागाचा काही विकास होऊ शकत नाही, सागर आपण आवश्यक आहे. पण तुमच्या काही कोणा मला म्हणतो मुलं फार चांगलं म्हणजे आपल्या झाडायचे आहे की 22-70 गावाला विचारलं बाईकच्या विचारलं नाही. आता दुसऱ्या तुमच्या आम्हाला विचार म्हणून तो सगळ्यांना मी विचारून आजपर्यंत घेतला. त्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये नंबर 1 असताना आपल्या निधी पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये गेलेला नसेल. आपल्या हातून जेव्हा काही विद्यार्थ्यांचा प्रोग्राम होतो त्याच्यावर 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी, 1000 कोटीच्या एकावत नाही. आणि आम्ही बरोबर म्हणतात की त्यांनी काय काम, मला वाटतं त्याला गुढे नाही तर गुढे साठी काय दिसत नसत अशाच प्रकार आहे ना. म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, विरोध कसा म्हणून करायचा, त्याच्यात काही असं नाही. या आमच्या भागामध्ये साहेब पहिला काही शंकरराव साहेबांच्या आशीर्वादानं आमचा जो भाग आहे सुटला झालो आहे. शंकरराव साहेब उपकार आहे. सरपंच साहेब म्हणजे मला स्कूटी नाही मिळाली. आमच्या भागातील छोटे छोटे प्रश्न आहेत. आता या आमच्या भागामध्ये आमच्या सरकारमध्ये परवा माहिती घेतो, आम्हाला कळालं तर काही भागामध्ये आमच्या गावामध्ये बऱ्याच गावामध्ये शाळा पडले नाही, प्राधान्य स्मशान भूमी नाही. काही छोट्या छोट्या गावामध्ये निश्चितच तुम्ही लक्ष द्या, कारण बऱ्याच गावामध्ये आज 20 वर्षाखाली 25 वर्षाखाली शाळा बांधलेल्या आहेत आणि आज त्या दूध करायला सुद्धा नाही दिलं नाही. वडील गेलं तर खाली माणूस जायचे, म्हणजे सगळं त्याच्या लोक वगैरे सगळं बरोबर आहे. बघा आमच्या सरकार कुठंच नाही, आपण या भोकर तालुक्यामध्ये ज्या एवढ्या शाळा खोल्या असतील त्याच्यात प्रामुख्याने आपण लक्ष द्यावं आणि ज्या ज्या गावच्या असतील त्या आवाज मागून आपण सगळ्या गावच्या पहिले सुद्धा शाळा बांधून घ्यायचं. आमच्या गावामध्ये साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आमच्या गावाला आमच्या मतदारसंघामध्ये 22 गाव आहेत. 22 गावापैकी 12 गाव आदिवासी गाव आहेत. आदिवासी गावात सगळे पेशंट आपल्या इथे येतात. आमच्या दवाखान्यात सुद्धा ती हाताळली येतात. तर मी आपल्याला विनंती करतो आमच्या दवाखाना सुद्धा द्यावा. आज संदर्भात माहिती करू नये, पण लोक मग म्हणतात तू काही मागला नाही, तू मला मारतो त्यासाठी त्याचे म्हणाला. आमच्या भागातील बोलणी आणि बोलवणी या तलावाचा एक मोठा प्रश्न आहे. आपल्या भागामध्ये आमच्या पेयानं सुद्धा पाहिजे नाही. त्या जोर तलाव जर झाले तर निश्चितच ते मार्गी लागेल. आणि त्या दिवशी तुम्हाला भेटायला सुद्धा मी पहिला हे सांगितलं साहेब की आपल्याला देव 2 कामं आपल्याला आवश्यक करावं. आणि मी त्यांना सांगितलं की साहेबांना त्याची ताबडतोब ते कामं मार्गी लावले. शिवाजी महाराज कोणा शिवाजी महाराज निर्जय आपल्याला निवडून द्यायचं आहे असे लोक मनात सांगत आहे. काय तर आपली कोकणच्या आपली सभागाडी होती 2009 ला तुम्ही ते चेअरमन लावता सारी तुझ्या हे करा जेवू का पाहिजे तुझ्या रोहन जमवला लहान जमवला अशी विनंती करतो. नाही दादा माझ्या हातामध्ये त्या असं साहेब आम्ही इमानीद्वारे कुठेही न कसून करता आमच्या तालुका
आम्ही गावात निघालो आणि आमच्या सर्कल मधून तुम्हाला सांगतो का दोन्ही पक्षांचे काम तुम्हाला जास्त सीट देऊन त्याच्या डबल होती त्याची किती राहिले त्या डबल दोन्ही जनतेच्या मोदी सरकारची योगी लोक विषय कुठे गेले कुठे गेले दिशाने कमळ कमळ धमनच्या फुलाला आपण आमच्या मुस्लिम महिलांचा विनंती आहे ते तो वर्ग होत मोदी मला होता नाही कोणी म्हणजे मोदी म्हणजे चांगला माणूस आहे आपले माणूस चांगले हो आपण कोणाच्या फोन करू शकता तेव्हा कोणाला मला कळते नाही मोदी बहुत खराब आहे म्हणून आता काय नाही आपलं सर्वच नाही माहिती तुम्ही आमच्यासाठी सगळे मोदी तुम्ही आम्हाला सगळे आम्हाला कोणाची गरज नाही आणि येणाऱ्या त्यामध्ये आपल्या येणाऱ्या आपल्या विधानसभेला मी आज तू बातम्या गडबड करी नाही भाई उपर हात कर हा बातमी बोलेच नाही म्हणतो तू हा हात नाही कमाल हा तर आपल्याला सर्वांना परत विनंती करतो आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी जमला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणजे पत्रकार बंधू माफ करा म्हणून कोणाने फोन केला नाही पण प्रेमामध्ये आले साहेब मी विजून करत आहे ते विजून नव्हते आता कोणा पत्रकाराला फोन करून मागतील की अरे हे सांगितलं सांगायचे त्याला तर सगळे हे देऊन सांगणार आहे गावाचं ट्राफिक व्हायला येते आता मी बोलवलं शिकतो घ्यायला हे रामदेवला भाषण रामदेव सगळ्या सगळ्या 11 वाजता आपण आला साहेबांना तिकडे कोण जाऊन यावं लागलं म्हणून धन्यवाद तुला पण आपल्याला वेळ झाला निश्चितच कोणा कामाची चिंता करायची गरज नाही साहेबांना आपले हाती घेतलेले साहेबांना सांगितले डायरेक्ट मला सांगायचं कोणाला बोलायचं नाही काही साहेबांना सांगितले डायरेक्ट मला सांगायचं कोणालाही मला सांगायचं नाही आमच्या रोजगार मध्ये साहेब पोहोचत नाही अवतरण साहेब म्हणतो डायरेक्ट आपल्याला परवानगी दिलेली आहे त्यासाठी आपल्या गोष्टी सरकारमध्ये जिथे काय आपल्या दुसऱ्या आले सगळे आमचे बंधू सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी दोघांनाच आम्हाला जर मारलं उद्यापासून जाता आता आपल्याला वेळ पास कमी आजचे कुटुंब बाजू वेगळे नोव्हेंबरला कोणते जिल्ह्याची महिला बाजू दोन्ही केली तरी उद्यापासून आपण सर्व कामाला लागूया आणि जिल्ह्या त्याला आमदार करूया आधी मनात फुलबाग बांधून आपण याच्या शपथ घेऊन सर्वजण उद्यापासून कामाला लागू अशी सर्वांना विनंती करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी दिनेश मोदळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत.